आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। देशातच नव्हे तर अवघ्या जगभरात मराठी परंपरेचा नाद दुमदुमलाय। स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अनुसरून शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही बदलापूर शहरात मराठा महोत्सवाची दिमाखदार सुरुवात झाली असून कुळगा बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या हस्ते मराठा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार नमन करत उभ्या महाराष्ट्रात गाजलेल्या शाहीर रामानंद उगले यांचा शाहिरी शिवदर्शन पोवाडा व मराठी परंपरेच्या लोकगीतांचा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला। बदलापूर पूर्व तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सकल मराठा समाज हितवर्धक मंडळ बदलापूर यांच्या वतीनं 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे। 4 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात पहिल्याच दिवशी सादर झालेला शिवपोवाडा ऐकून श्रोतांच्या अंगावर काटा आला व शिवरायांच्या मराठा मावळ्यांचा पराक्रम पुन्हा जिवंत झाला। उद्घाटनाच्या दिवशी प्रमुख मान्यवर म्हणून कुळगा बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी सकल मराठा हितवर्धक मंडळ समाज बदलापूरचे प्रमुख आयोजक तथा कार्यकर्ते संजय जाधव, संभाजी शिंदे, अविनाश देशमुख, प्रियंका सावंत दामले, राजेंद्र लाड, अरुण सुरवळ, सुहास पोखरकर यांनी कार्यक्रमाची आखणी करत मान्यवरांचे स्वागत केले तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली। यावेळी आपण आपल्या मुलांना पुढच्या पिढीला महाराष्ट्राची संस्कृती टिकवून ठेवणाऱ्याचे कार्यक्रम पाहण्यासाठी आणले पाहिजे, कारण आता खरा इतिहास नामशेष होत चालला आहे आणि रचित इतिहास हा व्हॉट्सअप व इतर माध्यमातून दाखवला जात आहे। त्यामुळे वेळीच यासाठी जागरूक राहणं आवश्यक असल्याचं मत प्रियंका सावंत दामले यांनी व्यक्त केले। यावेळी मराठी परंपरेला साजेसा व कोणताही आक्षेपार्ह कार्यक्रम न ठेवता पहिल्याच दिवशी शिवपोवाडा तसेच शनिवारी 17 फेब्रुवारी रोजी महिलांसाठी खेळ पैठणीचा, त्याचप्रमाणे रविवारी 18 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय भव्य अशी वारकरी परंपरेची भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली। मुख्य म्हणजे सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक, बाईक रॅली तसेच महाराष्ट्राची लोकधारा गंध स्वराज्याच्या संस्कृतीचा हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे। निश्चित मागील काही वर्षापासून हा मराठा महोत्सव या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे आमचे सर्व सकल मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी पार पाडत आहे। उद्देश एकच आहे, संपूर्ण समाजाला संघटित करणे, त्यातून विचारांची देवाणघेवाण करणे आणि एकोपा निर्माण करणे हाही असेल। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचा 4 दिवसाचा कार्यक्रम आहे। याच्यामध्ये विविध ऐतिहासिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी सहभाग नोंदवावा, आपणही त्या ठिकाणी उपस्थित आहोत याची हे द्यावी। आणि त्यानंतर इथे जे पुढे मराठा समाजाच्या मार्फत काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, त्याप्रमाणे जसं काही मराठा भवनाचं त्या ठिकाणी नियोजन आहे तर त्यामध्ये सुद्धा आपला सहभाग असावा अशी या ठिकाणी या सर्वांच्या वतीने मी निश्चित प्रार्थना करतो। आयोजित केलेल्या या महोत्सवामध्ये सर्वांनी निश्चितपणे भेट देऊन इथे जे ऐतिहासिक कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याचा त्यांनी आश्वास घ्यावा, आपल्या मुलांपर्यंत आपली संस्कृती, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी पोहोचवावा। यासाठी सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपली उपस्थिती द्यावी आणि सर्वांना या ठिकाणी मी मराठा महोत्सवाच्या ठिकाणी शुभेच्छा देतो। सर्वप्रथम आमच्या मराठा समाजाशी लढणारा आमचा लढवय्या योद्धा मनोज जरांगे पाटील यांना सलाम या ठिकाणाहून, कारण या आम्हाला आपण बघितलं गेले 2-4 वर्षापासून सतत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी ते आंदोलन करतायत, उपोषण करतायत आणि निश्चितपणे आता ही लढाई अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला निश्चितपणे असं एक यश मिळेल आणि मराठा समाजाला कायमस्वरूपी असं आरक्षण मिळेल। कारण 20-21 तारखेला आपण बघितलं की अधिवेशन लागलेलं आहे आणि एक स्पेशल कायदा त्यासाठी अस्तित्वात आणणार आहेत आणि निश्चितपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सुद्धा मराठा समाजाचे असल्यामुळे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा मराठा समाजाचे असल्यामुळे निश्चितपणे आमच्या समाजावर अन्याय होणार नाही अशी अपेक्षा आहे। आणि आमच्या जरांगे पाटलांच्या उपोषणाला आणि आंदोलनाला आमच्या बदलापूरमधून सुद्धा प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही गेली 5 वर्ष सकल मराठा समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी या शहरामध्ये एक आयोजन आम्ही करतो। साधारण शिवजयंतीचा औचित्य साधून आम्ही हे कार्यक्रम करत असतो आणि आपल्या कुठेतरी आपला जो समाज आहे तो समाज या माध्यमातून एकवटला जावा हा प्रामुख्याने उद्देश आहे आणि आपल्या समाजासाठी आपण काहीतरी करतोय आणि करावं या उद्देशाने आम्ही सगळी मंडळी
असा महोत्सव भरवण्यामध्ये सगळ्यांचा खूप मोठा हातभार असतो आणि प्रचंड मेहनत आहे. आणि मराठा समाजाला मी सांगेन, या शहरातल्या जनतेला मी आवाहन करेन की आपण या महोत्सवाचा अवश्य लाभ घ्यावा, आपल्या कुटुंबासकट या ठिकाणी यावा. आपण बघितलं की या मराठा महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही मराठा भवन सुद्धा लवकरात लवकर या तालुक्यामध्ये बांधणार आहोत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे साधारण 7 कोटीचं असं बजेट त्या मराठा भवनचं आहे आणि एक प्रशस्त मराठी भवन या ठिकाणी उपलब्ध होणार हे निश्चितपणे सांगतो. सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. खरंच हा एक कौतुकास्पद उपक्रम आहे आणि गेल्या काही वर्षापासून अगदी नेटानं हा उपक्रम चालवला जातो. प्रत्येक समाजाला त्याच्या समाजाचा एक स्वाभिमान असतो, अभिमान असतो आणि त्या समाजाची एक परंपरा जी आहे ती परंपरा पुढच्या पिढीपर्यंत जावी, त्यांना प्रेरणास्थान मिळावी आणि त्यापासून संस्कारित पिढी घडावी अशी ही प्रत्येक समाजाची अपेक्षा असते. आमच्या मराठा समाजाचे आराध्य दैवत जे आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा इतिहास तर हा जगप्रसिद्ध आहे, त्याला सांगण्याची काही आवश्यकता नाही. तोच वारसा जो आहे तोच वारसा पुढच्या पिढींसमोर जावा त्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो. त्याचसोबत बदलापूरमधल्या तमाम नागरिकांसाठी एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन देखील या ठिकाणी केले जाते आणि त्या निमित्तानं एक विचाराचे आदान प्रदान होते, वैचारिक पातळी बैठक चांगली या ठिकाणी लाभते आणि सर्व लोकांमध्ये एक एकोपा निर्माण होतो. हा एक संदेश या कार्यक्रमातून जाणार आहे. त्यामुळे निश्चितच अशा उपक्रमाला माझ्या आणि आमच्या सर्वांच्या या ठिकाणी शुभेच्छा आहेत. हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सर्व संयोगाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मोहिनी जाधव, बदलापूर. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.